नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. राज्यसभेसाठी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ हे 90च्या खाली आलं असून लवकरच राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेतील भाजपाचे 4 खासदार निवृत्त झाल्यानं राज्यसभेतील भाजपाची सदस्य संख्या ही 86 पर्यंत खाली आली आहे. सध्या राज्यसभेत एनडीएचे 101 सदस्य आहेत, तर काँग्रेसची राज्यसभेतील सदस्य संख्या ही 26 आहे. तर इंडिया आघाडीची राज्यसभेत सदस्य संख्या ही 87 एवढी आहे. सध्या राज्यसभेत 19 जागा ह्या रिक्त आहेत. त्यापैकी 11 जागांवर निवडणूक होईल. अन्य जागा या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर 12 सदस्य नामनिर्देशित केले जातात. अशा सदस्यांची सध्याची संख्या 7 असून 5 जागा या रिक्त आहेत. त्या जागा ही राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित केली जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यसभेत कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यसभेतील पक्षनिहाय सदस्य संख्या: भाजपा 86, काँग्रेस 26, टीएमसी 13, वायएसआर काँग्रेस 11, आम आदमी पार्टी 10, द्रमुक 10, बीजेडी 9, नामनिर्देशित 7, आरजेडी 5, बीआरएस 4, माकपा 4, जेडीयू 4, अन्ना द्रमुक 4, समाजवादी पार्टी 4, जेएमएम 3, शिवसेना ठाकरे गट 2, राष्ट्रवादी शरद पवार गट 2, भाकपा 2, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2, आयुएमएल 2, अपक्ष 3, इतर 13. राज्यसभेच्या 19 रिक्त जागांपैकी 11 जागांवर निवडणूक होण्याची शक्यता असून अन्य जागा या नामनिर्देशित कोट्यातून भरल्या जातील. 11 जागांपैकी एनडीएला 8 तर इंडिया आघाडीला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.